नमस्कार. गणेश साखरे. अ, योगेश सरांबरोबर एकदा आमची मीटिंग होती आणि त्या मीटिंगला आम्ही योगेश सर, माझे पार्टनर, आमचा बिझनेस मीटिंग चालू होतं आणि त्या मीटिंगमध्ये योगेश सर जस्ट बोलले की लेह लद्दाख आपल्याला एक लीडरशिप प्रोग्राम आहे तो करायचा आहे. आणि तिथं बिलकुल विचार न करता इमिजिएटली मी सरांना सांगितलं की मी येणार. आता याच्या 2 वर्ष अगोदर आमचं एकदा डिस्कशन झालं होतं आणि मी त्या सरांना सांगितलं होतं की ज्यावेळेस शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हा प्रोग्राम करताल मी नक्की जॉईन करेन. आणि ते फिक्स असल्यामुळं इमिजिएटली सरांना हो म्हणलो. आता या प्रोग्राममध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिले की एक तर योगेश सरांबरोबर एक वेळ घालायला मिळतो, त्यांचे विचार आपल्याला समजतात आणि गुरुबरोबर राहणं हे प्रत्येकाला आवडतं, तर ते मला पण आवडतं. तर योगेश सरांबरोबर जाणं हा एक महत्त्वाचा भाग होता. दुसरा होता की टू व्हीलर, जसं सगळ्यांनी सांगितले, प्रत्येकाने 10, 15, 20 वर्ष झाली टू व्हीलर वापरलेली नाही. मी पण टू व्हीलर म्हणजे मोठी टू व्हीलर आपण जी म्हणतो, ज्याला बुलेट किंवा बाईक अशी गाडी चालवलेली नाही. ती कधीच चालवलेली नव्हती, त्याच्या अगोदर छोटी होती. आणि स्कूटर चालवतो, पण स्कूटरचा प्रॉब्लेम हा आहे की स्कूटर चालवायला लागलो की मी जर चालवत असलो, मिसेस माझी प्रियंका मागं बसलेली असेल तर ती म्हणते एक काम करा, तुम्ही थांबवा, तुम्ही मागं बसा, मी गाडी चालवते. हा आमचा नेहमीचा हे चालू असतो. तर त्यामुळं तो एक हे होतं की आपण टू व्हीलर आपल्याला चालवायची. तर त्यानुसार मग आपण म्हणजे आम्ही त्यात मी पार्टिसिपेट केलं. मी खूप काही सांगणार नाही, कारण बरंचसं सगळ्यांनी सांगितलं आहे काय प्रोग्राम होता, कशाप्रकारे आम्ही केला. यात फक्त काही ठराविक गोष्टी आहेत की जसं फर्स्ट डे तो खूप आठवतो तिथे गेल्यावर, कारण ऑलरेडी ती एक मनात भीती होती की तिथे गेल्यावर ऑक्सिजन कमी आहे आणि ऑक्सिजन कमी असल्यानंतर त्रास होतो. आणि डे फर्स्टलाच माझ्यावरती बऱ्याच जणांशी आर्ग्युमेंट केलं की नाही नाही, आपल्याला ऑक्सिजन टँक पाहिजे, ऑक्सिजन टँक घेऊन जायचा. आणि मी माझा कॅरी केला, एक बळजबरी सरांना पण घ्यायला लावला. तो नंतर आम्हीच वापरला पण. तर तर ऑक्सिजन टँक घेतला आणि फर्स्ट डेला स्टार्ट केला आपण. बाईक चालवता येईल का नाही येणार ही एक भीती मनात होती. पण ज्यावेळेस आम्ही खारदुला पासपर्यंत पोहोचलो आणि नेमकी पहिलाच जो आमचा बाईकचं रायडिंग स्टार्ट झाल्यानंतर तो सगळा रस्ता खराब होता आणि त्या खराब रस्त्यावर गाडी चालवू शकलो. खारदुला पासला पोहोचलो, तिथं फोटो वगैरे काढले आणि त्याच ठिकाणी कॉन्फिडन्स बिल्ड झाला की नाही, आपण हे करू शकतो. तोपर्यंत कॉन्फिडन्स डाऊन होता, पण एवढ्या खराब रस्त्यावरनं जर आपण गाडी चालवू शकतो तर याच्यापेक्षा खराब काही नसेल. नंतर कळालं की असा एक रस्ता होता की तो त्याच्यापेक्षाही खराब होता. जिथं आम्ही बराच वेळ गेला आम्हाला तो क्रॉस करायला. तर पण तो खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि बाईक चालवण्याबद्दलचा जो कॉन्फिडन्स होता, म्हणजे ज्यावेळेस मी माझ्या मित्राकडनं पहिली बाईक घेतली, आम्ही लोणावळा ट्रिपला गेलो, त्यावेळेस ती बाईक 2 किलोमीटर चालवत येणं हा एक असा थ्रिल असल्यासारखं वाटत होतं. तो पण एकदम चांगल्या रस्त्यावर फर्स्ट टाईम घेतल्यावर. आणि शेवटचा दिवस होता की ज्या दिवशी आम्ही फॉर्मेशन केलं आणि फॉर्मेशनमध्ये आम्ही सगळेजण बाईकवर उभे राहून बाईक चालवत होतो. म्हणजे जर हे दोन्ही याचं जर शूटिंग केलं आणि ते जर एखाद्याला दाखवलं तर तो म्हणून हाच व्यक्ती 10 दिवसाच्या आत म्हणजे एक महिन्याभराच्या आत एवढं ड्रास्टिक याच्यात चेंज होऊ शकतो का, की जो फर्स्ट डे गाडी चालवतो आणि ज्यांनी तिथं फॉर्मेशन शेवटच्या दिवशी केलं, किंवा आम्ही सगळ्यांनीच ते, माझ्यामध्ये सगळेच तसे होते. आणि तो एक मेन कॉन्फिडन्स होता, कारण आपण गाडी चालवतोय पण आपल्यापेक्षाही काही जण हे होते की जे ते आपल्यापेक्षाही चांगली गाडी चालवतात, वयाने जास्त पण आपल्यापेक्षाही चांगली चालवतात. तर तो आमचा एक कॉन्फिडन्स आणखी वाढवायचा प्रयत्न करत होता. यामध्ये म्हणजे फर्स्ट डे आम्ही खारदुला पास केल्यानंतर पुढं गेलो. लिटरली माझ्या मते मी आणि दोघं तिघं जणं, चेतन सर, आम्ही ते एका हॉटेलवर त्या मॅटवर खाली, म्हणजे जिथं जनरली ग्रीन मॅट टाकलेलं असतं, तिथं आम्ही सगळेजण दोघं तिघं जणं मस्त झोपलो. एवढे आम्ही थकलो होतो. आणि जे एक्स्ट्रीम आउटसाईड आहे आणि एक्स्ट्रीम इनसाईड, तर जे एक्स्ट्रीम आउटसाईड आहे ते आम्हाला तिथं बघायला भेटलं. यातले मी एकच माझी जी स्मरणात राहील अशी जी गोष्ट आहे तिथली, की
एक पिन रोड म्हणून रोड असतो, म्हणजे ज्या ठिकाणी तो रोड कंटिन्युअस असे रोटेशनमध्ये पिनसारखे स्टेपल पिनसारखे कंटिन्युअस मूव्ह होत असतात. आणि तिथं आम्ही एका ठिकाणी शॉर्टकट घ्यायचा विचार केला. आणि शॉर्टकट घेण्यासाठी ज्यावेळेस उतरलो खाली, तर खाली उतरल्याबरोबर ब्रेक दाबायचा प्रयत्न केला आणि ब्रेकच लागला नाही. आणि त्यावेळेस काय आलं, खरं म्हणजे ज्याला म्हणतो आपण खरं फाटतं म्हणजे काय होतं ते तिथं कळालं. आणि तो जो पण त्यानंतर ज्यावेळेस गाडी कंट्रोल केली आणि पुढं घेऊन गेलो, तर तो एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणि जनरली असंच होतं की आपल्याला एखाद्या दिवशी बिझनेसमध्ये काम करताना किंवा एखाद्या वेळेस एखादा एम्प्लॉय अचानक सोडून जातो आणि अचानक भीती वाटते, त्यावेळेस तो प्रसंग आठवायचा. कारण त्या प्रसंगाला त्याच्यानंतर 10 मिनिटानंतर किंवा 20 मिनिटानंतर आपण रिलॅक्स झालो होतो आणि कॉन्फिडन्स आणखी वाढला होता. तर ह्या काही गोष्टी तिथं शिकायला भेटल्या. रोज बुक ऐकणं, म्हणजे 12 सब्जेक्ट किंवा 12 ॲस्पेक्ट्स, आणि 12 ॲस्पेक्ट्सचे जवळपास अप्रॉक्सिमेटली 30 एक पुस्तक होते. आणि प्रत्येक पुस्तक हे 8 तास 10 तास. पण दिवसभर ते पुस्तक ऐकायचो. पण ज्यावेळेस संध्याकाळी आम्ही म्हणजे आणि हे पुस्तक ऐकून संध्याकाळी ज्यावेळेस हॉटेलवर जायचो किंवा रूमवर जायचो आणि तिथं सर ज्यावेळेस ओंकार घ्यायचे, तर तो ओंकारचा म्हणजे ज्यावेळेस आम्ही उच्चार करायला सुरुवात करायचो, 108 वेळेस ओंकार म्हणायचो, तो ओंकार म्हणत असताना हळूहळू तो सगळा थकवा निघून जायचा. आणि त्यानंतर जी चर्चा व्हायची त्या आस्पेक्ट त्या मल्टिपल आस्पेक्ट्सवर, तर ते एक म्हणजे आपण ज्याला म्हणतो की दिवसभर ऐकून काही लक्षात नव्हतं राहत, असं वाटायचं की संध्याकाळी काय सांगायचं. पण ज्यावेळेस संध्याकाळी डिस्कशन सुरू व्हायचं, त्यावेळेस ते सगळे शब्द आठवायला सुरुवात व्हायचे. आणि मग आणि सरांचं गायडन्स पण त्यामध्ये खूप छान होतं. खूप छान पद्धतीने सरांनी आम्हाला ते सगळे ॲस्पेक्ट समजून सांगितले. याच्यानंतर आम्ही महाबोधीला गेलो. महाबोधीला आता हे एक्स्ट्रीम आउटवर्ड झाल्यानंतर ज्यावेळेस एक्स्ट्रीम इनवर्डला गेलो, तर महाबोधीला गेल्यानंतर डे फर्स्टलाच ज्यावेळेस आम्ही तिथं आतमध्ये गेलो आणि बसलो, तर तिथं ॲटोमॅटिक मी ध्यानाला बसलो आणि ॲटोमॅटिक ते ध्यान लागून गेलं. म्हणजे मला असं वाटतं की लेह लद्दाखच्या एन्व्हायरमेंटमध्ये जे सर म्हणतात ती जी शांतता तिथं आहे किंवा तो जो नेचर आहे, तर तिथं ज्या पद्धतीने ध्यान होतं तर ते एक्स्ट्रीम होतं. आणि माझे वडील रेग्युलर ध्यान करतात किंवा बाकीचे आहेत, पण ते कधी अनुभव घेतला नव्हता. पण ज्यावेळेस महाबोधीमध्ये ध्यान झालं, त्यावेळेस त्या ध्यानाचं महत्त्व कळालं. आणि तिथून आल्यापासून मी रेग्युलर रोज सकाळी उठून ध्यान करतोच, व्यायाम करतो, त्याच्यानंतर ध्यान करतो. आणि ती एक खूप चांगली सवय मला लागली. आल्यानंतर पुण्यात ज्यावेळेस आलो त्यावेळेस जे माझे मित्र आहेत, जे माझे विजय नांदुरकर म्हणून किंवा माझे जो बिझनेस मध्ये जे माझे हे आहेत पार्टनर आहेत, तर त्यांनी आल्यानंतर एक 3-4 दिवसातच ते म्हणे की तुझ्यात खूप मोठा बदल दिसतोय. तर आता हा बदल काय होता, तर त्या ध्यानाच्या वेळेस किंवा ह्या पूर्ण आस्पेक्टमधनं एक गोष्ट जी माझ्या जीवनात खूप मेजर कमतरता होती किंवा जी गरजेची होती माझ्यासाठी, तर ती होती की ऐकणं आणि ऐकणं. मी नेहमी बोलायचो, नेहमी उत्तर द्यायचो. आणि त्या ठिकाणी हे मला समजलं त्या पूर्ण आस्पेक्टमधनं की आपण ऐकायला पाहिजे, ऑब्झर्व करायला पाहिजे. आणि मागच्या 10-15 दिवसामध्ये मी मॅक्झिमम मला माहीत नाही की ते ध्यानाचा इफेक्ट आहे की पूर्ण प्रोग्रॅमचा इफेक्ट आहे, पण ॲटोमॅटिकली माझं बोलणं कमी झालं आणि ऐकणं वाढलं. आणि त्याचा परिणाम म्हणून माझे इवन उन्मेष सर पण तेच म्हणले की यार तू खूप शांत झाला आहे. तर त्यांना आता मी सांगू शकत नाही की शांत का झालो, पण खूप सारं ऐकणं आणि ते मला एक महत्त्वाची म्हणजे लर्निंग माझ्या लाईफमध्ये आहे आणि महत्त्वाची गोष्ट मला भेटली. सर त्यासाठी थँक्यू योगेश सर. आणि सर्व मित्रांना, जेवढे मला मित्र भेटले, ॲक्च्युली आपण बिझनेस करतो, बिझनेसमध्ये खूप सारे लोक भेटतात, पण तो जो जवळीक असतो की तो त्या एक्स्ट्रीम सिनारिओला ज्यावेळेस हेल्प आपल्याला एकमेकाची आपण करतो आणि त्यावेळेस जी मैत्री तयार होती, तर ती मैत्री मला असं वाटतं की ती कधीही आपण विसरणार नाही. आणि ते आपण म्हणजे मी आल्यानंतर मी जनरली नाही करत, पण मी 3-4 जणांना फोन केले, त्यांचे हालचाल विचारला.
तर ही मैत्री आपली लाँग टर्ममध्ये टिकून राहील याचा मला विश्वास आहे. आणि ह्या प्रवासाला आम्हाला घेऊन गेल्याबद्दल योगेश सर खूप धन्यवाद. थँक्यू.